नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आजी ही अर्णवला म्हणत असते की आता माझा निर्णय झालेला आहे. तू ईश्वरीसोबत कोणतंही नातं ठेवायचं नाही, तिच्याशी बोलायचं नाही, तिच्याशी कोणतंही साधं मैत्रीचंही नातं तुला ठेवायचं नाही आहे. बोल आणि तुझं काय मत आहे यावर मला सांग, असं आजी त्याला विचारते. त्याबरोबर तो ऐकतच राहतो. तो म्हणतो की आजी, हे काय बोलतेस तू? त्यावर ती म्हणते की हो अर्णव, माझा निर्णय झाला आहे आणि मला तुझा निर्णय ऐकायचा आहे. आणि तू जर तसं करणार असशील तर मला वचन दे आणि तसा शब्द दे मला की तू ईश्वरीसोबत बोलणार देखील नाहीस. आणि जर तू तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलास किंवा तू माझं वचन मोडलंस तर मी तुझं ऐकणार नाही. मी अन्न पाण्याचा त्याग करेन आणि हे जग सोडून जाईन. असं ऐकल्यावर अर्णवला धक्काच बसतो. आजीने अगदी टोकाची भूमिका घेतल्यामुळे अर्णवला काहीही सुचत नाही. तो आजीकडे बघतच राहतो. आणि वल्लरीला हे ऐकल्यावर धक्काच बसतो. वल्लरी म्हणते की काय सांगतेस काय? मनातल्या मनातच ती बोलायला लागते. त्यावर लगेच अंजली म्हणते की आजी, अगं हे काय बोलतेस तू? त्यावर लगेच वल्लरी पण म्हणते की हो आई, अहो काय बोलताय तुम्ही, हे उगीचच काही बोलू नका. त्यावर मग मामा म्हणतो की हे बघ आई, मला असं वाटतंय ना की तू फार टोकाचा निर्णय घेतेस. जरा शांतपणे यावर विचार कर आणि मग काय तो निर्णय घे. तेव्हा मग ती म्हणते की नाही, आता माझा भरपूर विचार करून झाला आहे या गोष्टीवर, आता नाही. अंजली म्हणते की आजी, अगं पण तू चिंटूचा विचार कर. तेव्हा आजी म्हणते की हो, चिंटूचाच तर मी विचार करते आणि त्याचा विचार करूनच मी या निर्णयापर्यंत पोचली आहे. त्यामुळे आता मला त्याचा निर्णय हवा आहे की त्याला काय विचार करायचा आहे. त्याने तसा मला शब्द द्यावा आणि जर नाही तर मग ठीक आहे. त्यावर आता लगेच वल्लरी खुश होते आणि म्हणते की बापरे, आज ही ओल्ड लेडीने तर कमालच करून दाखवली आहे. म्हणजे इतकं सगळं केलं आहे आणि तरीही अर्णव शांतच बसला आहे. त्यावर आता अर्णव बघतच राहतो आणि आजी म्हणते की बोल, आहे का तुला मान्य? आणि आत्ताच्या आता मला तुझा निर्णय सांग. अर्णव, मी तुझ्या निर्णयाची फार वाट पाहिली, परंतु आत्ता नाही. तू जर एक हट्टी असशील तर मी 10 हट्टी आहे. आणि एक लक्षात ठेव, मी तुझी आजी आहे. त्यामुळे प्लीज आत्ताच्या आता तुला मला निर्णय द्यावाच लागेल. काय म्हणणं आहे तुझं? तू शब्द देतोस की नाही मला? तेव्हा मग आता अर्णव आजीकडे बघतच राहतो आणि त्यानंतर मग तो तिला म्हणतो की ओके. आता असं म्हटल्याबरोबर आजी त्याच्याकडे बघतच राहते आणि हां काय, असं विचारते. त्यावर तो म्हणतो की आजी ठीक आहे, तुझा निर्णय मला मान्य आहे. मी तुला शब्द देतो की नाही बोलणार यापुढे मी मिस इंदोरशी. असं बोलणं ऐकल्यानंतर इथे आता वल्लरीला आनंदी आनंदच होतो आणि ती अगदी खुश होऊन त्या दोघांकडे बघत असते आणि म्हणते की बापरे, आज आमच्या या ओल्ड लेडीने तर कमालच करून दाखवली. अर्णवला एका झटक्यातच तिने तोंड बंद करून टाकलं आहे. त्याबरोबर इथे आता ईश्वरीचा सारखा सारखा कॉल येत असतो, परंतु ईश्वरी फोन करत असताना अर्णव फोन उचलतच नाही. ईश्वरी फोन करते आणि विचार करते की काय झालं असेल अर्णव सरांना, कितीचा वेळ झाला आहे, ते फोनच उचलत नाही आहेत. इथे त्यांची लाडूची ऑर्डर आल्यामुळे नम्रता ते लाडू वळायला घेत असते आणि ईश्वरीचा पाक तयार होत असतो. ईश्वरी म्हणते की नेमकं हे सगळं काय झालं असेल? अर्णव सर माझा फोन उचलत का नाही आहेत? इतका राग आला आहे त्यांना की नक्की काही तिथे प्रॉब्लेम झाला आहे का? इतकं सर तर रागवणार नाहीस, नक्कीच काहीतरी झालं आहे ज्यामुळे अर्णव सर माझा फोन उचलत नाही आहेत. असा विचार इथे आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये येत असतो आणि ती काळजीमध्ये असते. कारण असं कधीही झालेलं नसतं की अर्णवने आतापर्यंत तिचा फोन उचललेला नसतो. नंतर आता अर्णव हा ईश्वरीच्याच विचारांमध्ये असतो. सारखा तिचा फोनही येत असतो, परंतु त्याला इग्नोर करावं लागत असतं. त्यानंतर मग आता अर्णव हा ईश्वरीच्या बाबतीत आजीला शब्द देतो की ठीक आहे, तू जे म्हणशील ना तसंच होईल. मी ईश्वरीशी नाही बोलणार आणि हो, त्यासाठी तू कुठल्याही प्रकारचा त्रास करून घेऊ नकोस आणि तू खाऊन घे. मी तिच्याशी नाही बोलणार, मी शब्द देतो तुला, असं अर्णव आता आजीला सांगतो आणि त्यामुळे आजी गप्पच बसते. आणि त्यामुळे वल्लरी खूप खुश झालेली असते. अरे फायनली आता लावण्य आणि अर्णवचं लग्न होणार, असं मनातल्या मनात तिच्या मनामध्ये आता विचार यायला लागतात. अर्णव म्हणतो की आजी, नको काळजी करूस तू, स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस आणि खाऊन घे काहीतरी, असं तो आजीला म्हणतो. आणि अर्णवने एका झटक्यात हा आजीच्या काळजीमुळे घेतलेला निर्णय पाहून आजीच्याही डोळ्यात पाणीच आलेलं असतं. अर्णव आता कोणाशीही काही न बोलता निघून जातो. अर्णव थांब, असं मामा आणि अंजली थांबवतात, परंतु तो ऐकत नाही, निघून जातो. त्याच वेळेला आता अंजली ही आजीला म्हणते की आजी, अगं तू हे काय केलंस? चिंटूचा विचार. तेव्हा आजी आता तिला थांबवते आणि गप्प बसायला सांगते.
वल्लरी मात्र खूप खुश होत असते की फायनली आमची ओल्ड लेडी हिने कमालच करून दाखवलेली आहे. नंतर आता अर्णव हा आजीच्या खोलीतून बाहेर येतो आणि बाहेर येऊन तो आता तिथे सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. आजीने जे काही सांगितलेलं असतं ते विचार त्याच्या डोक्यामध्ये फिरत असतात की तुला ईश्वरीसोबत नातं तोडावं लागेल, साधं मैत्रीचंही नातं तिच्यासोबत ठेवायचं नाही, नाहीतर मी अन्न पाण्याचा त्याग करेन आणि हे जग सोडून जाईन. आता आजीच्या या वाक्यांमुळे अर्णव पूर्णपणे अगदी बेचिराग झालेला असतो. त्याला काय बोलायचं आजीला हे काहीही कळत नाही. त्याला खूप टेन्शन आलेलं असतं, त्यामुळे तो अगदी विचारांमध्येच असतो. आता आजी ही असं बोलली त्या गोष्टी डोक्यात घेऊनच तो त्याच्या रूमकडे चाललेला असतो. पूर्ण सुन्न असतो, काय विचार करावा हे त्याला काहीही कळत नाही. त्याला आता ईश्वरीसोबतच्या आठवणी आठवू लागतात की ज्यावेळेला ईश्वरी आणि त्याने फ्रेंडशिप केलेली असते. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, अगोदर तर तू मान्यही करत नव्हतीस की आपली साधी मैत्री देखील आहे, मग आता तर आपल्या दोघांचे विचार खूप जुळत आहेत, मग आपण सुरुवात आता मैत्रीपासून करू शकतो असं म्हणून आता फ्रेंड्स असं म्हणून तो तिच्यासमोर हात धरतो. तेव्हा ईश्वरी देखील पटकनच त्याच्या हातात हात देते. ते त्याला आठवतं आणि तेच विचार करून करून आता अर्णव हा तिथून जिन्यावरूनही चाललेला असतो. आणि त्यानंतर त्याला आठवतं ज्यावेळेला ईश्वरीला गोडाऊनमध्ये गुंडांनी किडनॅप केलं होतं तेव्हा अर्णवने तिची सुटका केली होती आणि नंतर अर्णव त्याच वेळेला ईश्वरीच्या प्रेमात पडला होता आणि ईश्वरीच्या त्या गप्पा ती बडबड तो ऐकत ऐकतच बाहेर पडला होता आणि ईश्वरीची ओढणी देखील अर्णवच्या चेहऱ्यावर होती आणि ईश्वरी अर्णवचा हात धरून धरून बाहेर पडली होती. हे सगळं त्याला आठवत असतं आणि कशाप्रकारे अर्णव आणि ईश्वरी यांची जवळीक होत गेली या सगळ्या गोष्टी त्याच्या आता डोक्यामध्ये येत चाललेल्या असतात. तो कोणाचं आता काही ऐकण्याचा मनस्थितीतच नसतो. समोर चालतच असतो. मिस इंदोरसोबतचं नातं कायमचं तुटलं याचं त्याला फार वाईट वाटत असतं. त्यानंतर अर्णवला आठवतं की कशाप्रकारे तो ईश्वरीसोबत पावसामध्ये भिजत होता आणि दोघंही अगदी एकमेकांचा हातात हात घेऊन छान पावसात एन्जॉय करत नाचत होते. हे सगळं आता त्याला आठवतं आणि त्याने तो अगदी पूर्ण हळवा झाल्यासारखा झालेला असतो. एका क्षणात मिस इंदोरची नातं कसं तोडायचं, इतकं मैत्रीचं नातं घट्ट झालं की ते प्रेमापर्यंत येऊन पोचलं आहे. ईश्वरीचा हात हातात घेऊन पावसात अगदी जोडप्यासारखं बेधुंद नाचापर्यंत आमचं नातं पोचलं होतं, परंतु आता याला कसा काय स्टॉप द्यावा. अर्णवने आता ईश्वरीच्या हातात जी पावसाच्या पाण्याची उंजळ दिलेली होती त्या पावसाच्या पाण्याच्या उंजळीने ईश्वरीने त्याच्या चेहऱ्यावर उडवलेले ते थपके हे सगळं आता तिला आठवत असतं आणि त्याने त्याला त्रास होत असतो. अर्णव आता स्वतःचा दरवाजा बंद करून घेतो आणि कोणाशी काही बोलण्याची इच्छा नसल्याने लॉकच करून घेतो. आता नम्रता म्हणते की इशू आज खरंच फार मजा आली ना गं, मग सकाळपासून येत्या 6 तासांमध्ये आपल्या पूर्णपणे 10 ऑर्डर्स कंप्लीट झालेले आहेत, खरंच खूप मजा वाटते आहे. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की हो ताई, मला ना खरंच खूप आनंद झाला आहे, परंतु ना ताई अगं आज इतक्या दिवसामध्ये पहिल्यांदा इतक्या ऑर्डर्स मिळाल्यात. ईश्वरी म्हणते की हे सगळं ना अर्णव सरांचीच कमाल आहे, त्यांनी ती रील बनवली आणि त्यानंतरच आपल्या इथे पूर्ण ऑर्डर्स यायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर इथे आता ईश्वरी म्हणते की हो ना, आणि अरविंदजी त्यांनीही आपल्याला खरंच आपल्या त्या ब्रँड प्रमोटिंगसाठी खूप सल्ला दिला आहे, त्यामुळे पण ही गोष्ट घडती आहे. त्याच वेळेला आता ईश्वरी शांत बसते. नम्रता म्हणते की काय गं, काय झालं. तेव्हा ईश्वरी म्हणते की अगं आज मी अर्णव सरांना फोन करते परंतु ते फोन उचलतच नाही आहेत. अगं इतका कसला राग आला आहे त्यांना की ते फोनच नाही उचलत आहेत. मगाशी मी काळजी वाटत होती म्हणून फोन केला परंतु तरीही नाही उचलला. आता ईश्वरीकडे नम्रता बघतच राहते, कारण अर्णव फोन उचलत नाही म्हणून जरा ईश्वरी डिस्टर्ब असते. तेव्हा नम्रता म्हणते की कदाचित असंही असू शकतं की ते कुठल्या तरी कामामध्ये असतील. आपण एक काम करूया का, आपण आकाश सरांना कॉल लावूया का. त्यावर आता लगेच ईश्वरी म्हणते की हो लगेच आपण कॉल लावूया. ईश्वरी आता हातामध्ये फोन घेते. तेवढ्यातच तिथे बाबांचा फोन येतो आणि मग ती म्हणते की हा बोला बाबा. तेव्हा संजय सांगतो की हे बघ इशू बाळा, तुम्ही कधी घरी येणार आहात. तेव्हा ती म्हणते की तासाभरातच ऑर्डर येते की नाही याची वाट बघतो आणि लगेचच निघतो. मग बाबा म्हणतात की तसं नाही, या मग तुम्ही लवकर. ईश्वरी म्हणते की बाबा काही महत्त्वाचं तर नाही आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे ना तिकडे. तेव्हा ते म्हणतात की नाही गं, प्रॉब्लेम वगैरे काही नाही, फक्त तुमच्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं होतं त्याच बाबतीत, बाकी असं काही महत्त्वाचं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की बरं बाबा ठीक आहे, मी लगेच निघते. ते काही बोलणार की तेवढ्यात ईश्वरी फोन ठेवून देते आणि ते बोलत असतात की अगं ईश्वरी तुमचं काम संपवा आणि निघा, परंतु ती फोन ठेवूनच देते. आणि त्यावर आता नम्रताला ती सांगते की ताई चल आपल्याला घरी निघायला हवं.
तेव्हा नम्रता सांगते की अगं कशासाठी, आपण तर तासभर वाट बघणार होतो ना. तेव्हा ती म्हणते की नको चल, बाबांनी बोलवलं आहे, काहीतरी महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे आपण निघूया. त्याबरोबर आता लगेच ती म्हणते की बरं ठीक आहे. आणि मग ईश्वरी म्हणते की अहो अर्णव सरांचं राहिलंच ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो ना, ते फोनच उचलत नाही आहेत, आता काय करायचं. नम्रता म्हणते की थांब, मी एक काम करते, मी ना आकाश सरांना फोन लावून बघते. आकाश सर तिथे असतील तर ते नक्की जाऊन फोन देऊ शकतील ना. मग ईश्वरी म्हणते की हो चालेल, लाव तू फोन. तेवढ्यातच आता एक नोटिफिकेशन येते आणि दोघींची नजर लॅपटॉपवर जाते. त्यावेळेला आता नम्रता म्हणते की इशू हे बघ काय झालं आपल्या पोर्टलवर. आणि मग ती ते बघते. त्याच वेळेला ईश्वरी स्वीट्सला कोणीतरी ऑनलाईन रिव्ह्यू दिलेले असतात, म्हणून त्या दोघीजणीही ते रिव्ह्यू वाचतात आणि त्यांना खूप आनंद होतो. ते दोघीजणही बघतच राहतात. नम्रता म्हणते की इशू बघ, आपल्या ईश्वरी स्वीट्सची ही पहिली रिव्ह्यू आहे आणि तेही खूप उत्तम आहे, खरंच खूप बढिया वाटतंय, असं म्हणून त्या दोघीजणी एकमेकींकडे बघत असतात. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी विचार करते, चल ताई, आता तर खूप आनंद झालेला आहे, आपल्याला निघायला हवं. तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणते की चल सगळं पॅकिंग कर. नम्रता तोपर्यंत म्हणते की चल मी कॉल लावते, तोपर्यंत तू सगळे हे आवर. आणि दोघीजणी आता खूप आनंदी असतात. फायनली त्या दोघींना इतके चांगले चांगले रिव्ह्यूज मिळालेले असतात, म्हणून आता उद्याच्या दिवसात आणखी जोमाने काम करायचं आहे असं त्या ठरवतात आणि त्यांना खूप आनंद झालेला असतो. ईश्वरी म्हणते की तेच तर ना, आपलं आज किती छान काम झालं आहे, रिव्ह्यू पण मिळाले आपल्याला. आणि हे सगळं आणि हेच मला अर्णव सरांना सांगायचं होतं, परंतु तरीही ते माझा फोनच उचलत नाही आहेत, काय झालं काही कळत नाही आहे. नम्रता म्हणते की हो तुला बोलायचं आहे ना त्यांच्याशी, थांब मी आकाश सरांना कॉलच लावते आता डायरेक्ट. असं म्हणून ती आता आकाशला कॉल लावते आणि आकाश जस्ट ऑफिसमधून आलेला असतो. तेव्हा ती म्हणते की हॅलो आकाश सर. तेव्हा तो बोलतो की हां बोल. मग ती म्हणते की जरा प्लीज अर्णव सरांना तुम्ही फोन देता का. काय ना ईश्वरी त्यांना कधीपासून फोन ट्राय करते, परंतु ते फोनच उचलत नाही आहेत, त्यामुळे जरा त्यांच्याशी महत्त्वाचं ईश्वरीला बोलायचं होतं, प्लीज फोन देता का. त्यावर आता तो म्हणतो की ॲक्च्युली काय आहे ना, मी आताच ऑफिसमधून घरी आलो आहे आणि आज दादा ऑफिसला आलाच नव्हता, त्यामुळे आमची काही भेट झालेली नाही. मी एक काम करतो, मी थोड्याच वेळात दादाला भेटतो आणि त्याला निरोप सांगतो, तो करेल हा ईश्वरीला कॉल, असं म्हणून ती आता फोन ठेवून देतात. आणि नंतर ईश्वरीला नम्रता सांगते की आकाश सरांचे कॉल झालेला आहे, आकाश सर करतील तुला कॉल, काळजी करू नकोस. असं सांगितल्यानंतर आता ती त्या गोष्टीचाच विचार करायला लागते. आणि इथे अर्णव मात्र त्याच्याच खोलीमध्ये सारखा फेऱ्या मारत मारत आजी जे काही बोलली आहे त्याच गोष्टीचा विचार करतो. त्याला ईश्वरीची आता खूप आठवण येत असते. तेवढ्यातच तो फोन घेतो आणि ईश्वरीचे जे तिची ऑर्डर करत असताना फोटो काढलेलेच असतात जिलेबीचे, त्या ऑर्डरचे म्हणजेच फोटो काढतो. आणि ईश्वरीचे देखील तो अगदी विचित्र असे फोटो काढतो. आणि बेडवर बसल्यानंतर पुन्हा समोर ईश्वरीने वाढदिवसाला दिलेली गोधडी ती समोर असते. आता त्याचेही त्याला खूप आठवण येत असते आणि तो हात त्याच्यावरून अगदी अलगदपणे फिरवत असतो. नंतर ईश्वरीचं बोलणं त्याला आठवते की अर्णव सर, ही तुमच्या आईच्या साड्यांपासून बनवलेली गोधडी आहे, वेगवेगळ्या साड्यांपासून बनवलेली. खरं तर म्हणाल तर ही फक्त गोधडी आहे, परंतु जर बघायला गेलात तर ही एक आपल्या आईची आठवण आहे. प्रत्येक साडीमध्ये आईची माया लपलेली आहे आणि तिचं प्रेम आहे. आणि त्यानंतर तुम्ही ही गोधडी जेव्हा अंगावर घेऊन झोपाल तेव्हा तुम्हाला अगदी आईच्या कुशीत शिरल्यासारखं वाटेल, असं तिचं बोलणं आठवतं. आणि त्याच वेळेला अर्णव तसंच करतो, बेडवरती स्वतःला झोकून देतो आणि ईश्वरीची ती गोधडी हृदयाशी कवटाळून घेतो. तर इकडे मात्र लावण्य आणि वल्लरी या दोघींचीही छान पार्टी सुरू असते, कॉफी पार्टी. दोघीही चिअर्स असं म्हणून खुश होतात. लावण्य म्हणते की सिरियसली मामी, मला खरंच असं वाटलं नव्हतं की असंही पटकन घडू शकतं, एवढ्या लवकर AR या गोष्टीसाठी तयार होईल ना, हे मला खरंच असं वाटलं नव्हतं. त्यावेळेला वल्लरी म्हणते की तेच तर आहे ना, मी तेच केलं, तुला मी सांगितलं होतं ना की तू सगळं काही होईल, शांत बस. मला फक्त त्याच गोष्टीची वाट बघायची होती की कधी हे सगळं होतंय. परंतु आज आमच्या ओल्ड लेडीला मानलं पाहिजे, तिनेच हे सगळी करून दाखवली आहे, मजल तिनेच मारली, नाही तर काही शक्य नव्हतं. तेव्हा मग ती म्हणते की हो ना, ते फोटोज तिला दाखवले आणि सगळीच वाट लागून गेली. तेव्हा लावण्याला वल्लरी म्हणते की हो, ते फोटोज जर दाखवले नसते ना, तर मात्र ओल्ड लेडीला काहीही करणं शक्य नव्हतं. त्या फोटोमुळे ती जराशी अशी घाबरल्यासारखी झाली आणि सरळ तिने अर्णवला धमकीच देऊन टाकली, स्वतःचा जीव देण्याची. त्यामुळे मग अर्णव तयार झालेला आहे, नाहीतर हे सगळं काही होणार नव्हतं इतक्या लवकर, परंतु झालं आहे. आपलीच सगळी मेहनत आहे असं समजायची.
त्यावर आता लगेच वल्लरी खुश होऊन म्हणते की हे बघ, एकदा की हा सगळा बिझनेस जो आहे तो माझ्या आकाशच्या हातामध्ये गेला ना, की मग माझं सगळं डोळ्याचं पारणं फिटलं. तेवढ्यात ती म्हणते की हो, तुमचं ते सगळं म्हणणं आणि माझं मला ARशी लग्न करायचं आहे आणि जेव्हा माझं ARशी लग्न होईल तेव्हा मात्र माझ्या सगळ्या गोष्टी या साध्य होतील. तेव्हा मात्र लावण्या इथे मनातल्या मनातच विचार करत आनंदित होते. वल्लरी पण विचार करते आणि खुश होत असते की या दोघांचं लग्न हो ना हो, परंतु माझा तर दोन्ही बाजूने फायदा आहे. जर यांचं लग्न झालं तर सगळा बिझनेस आकाशच्या हातामध्ये आणि जरी नाही झालं तरीही ओल्ड लेडी त्या धक्क्याने एकदाची वर निघून जाईल आणि सगळी सत्ता सगळी प्रॉपर्टी ही माझ्या हातामध्ये आली. तेव्हा आता लावण्य आवाज देऊन म्हणते की ओ मामी, कुठे हरवलात तुम्ही? तेव्हा ती म्हणते की नाही गं, दिवसाची जरा स्वप्न बघत होते. आणि त्या दोघीही खूप खुश होतात की लवकरच आता सगळ्या गोष्टी घडणार आहेत. नंतर इथे आता ईश्वरी आलेली असते आणि म्हणते की बाबा बोला ना, काय झालं आहे, कसला विचार करताय तुम्ही आणि काय बोलण्यासाठी मला तुम्ही बोलावून घेतलं? तेव्हा ते म्हणतात की हो इशू बेटा, मला तुझ्याशी बोलायचंच होतं महत्त्वाचं, म्हणूनच मी तुला बोलावून घेतलं आहे ना इथे. म्हणजे ना आता मी तुझ्याशी जे बोलणार आहे त्याचं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही हां. फक्त एकच गोष्टीचा विचार करायचा, ते म्हणजे मी तुझा बाबा आहे म्हणून तू काही मत मांडायचं नाही असं काही नाही आणि मनावर कुठल्याही प्रकारचं बोज ठेवायचं नाही. ती म्हणते की बाबा असं काय बोलणार आहात तुम्ही? तेव्हा मग तो म्हणतो की सांगतो. मला सांग, तुला राकेशजी कसे वाटतात? असं विचारल्यावर ईश्वरी विचारच करत राहते की हा नेमका असा बाबांनी अचानक काय प्रश्न विचारला. त्यावेळेला ते म्हणतात की मला सांग ना की तुला राकेशजी कसे वाटतात? तेव्हा ती म्हणते की बाबा खरंच खूप चांगले आहेत ते, म्हणजे दुसऱ्यांना मदत करत असतात, सगळ्या गोष्टी या अगदी चांगल्या आहेत त्यांच्या, खूप साध्या स्वभावाचे आहेत ते, चांगले आहेत ते खूप मनाने. परंतु त्यांचं काय म्हणजे कशाबद्दल तुम्ही काय विचारताय? त्यावेळेला आता लगेच ती म्हणते की पण मला बाबा कळलंच नाही, तुम्हाला राकेशजींबद्दल का विचारायचं आहे, म्हणजे माझं मत का घ्यायचं आहे? तेव्हा बाबा म्हणतात की म्हणजे तुला माहीतच नाही आहे का की मी हे कशासाठी बोलतो आहे आणि का विचारतो आहे? त्यानंतर बाबांना ती विचारते की बोला ना, प्लीज बोला, मला नाही समजत आहे. त्यावर आता लगेच ते म्हणतात की इशू, आम्हाला असं वाटतं की राकेशजी खूप चांगले आहेत आणि ते तुला सुखात ठेवतील, त्यामुळे आम्ही तुझा लग्नाचा विचार हा केला आहे राकेशजींसोबत. आता हे ऐकल्यावर ईश्वरीला धक्काच बसतो की राकेश आणि तिच्या लग्नाचा विचार केला जातो आहे आणि तेही घरून. त्यामुळे ती अगदी हादरून गेलेली असते. काय बोलायचं हे तिला 2 मिनिटासाठी काहीही समजत नसतं. तेव्हा घरात सगळेजण काळजीने असतात. आता काय होणार आहे, अर्णव कुठल्या प्रकारे काय रिॲक्ट करेल याची भीती सगळ्यांना लागून राहिलेली असते. मामा, अंजली, आकाश तिघंही अगदी चिंतेमध्ये असतात. तेवढ्यातच तिथून आता अर्णवचा रूमचा दरवाजा उघडतो आणि त्यांना आवाज येतो आणि अर्णव हा तिथून आता बाहेर पडतो आणि बाहेर पडत असताना अंजलीचं लक्ष त्याच्या दरवाजाकडे जातं. अर्णव आता खाली उतरत असतो, त्याच वेळेला पटकन सगळेजण उठून उभे राहतात. तेव्हा अर्णव आल्याबरोबर अंजली त्याला म्हणते की अर्णव चल पटकन, तुला खूप भूक लागली असेल ना, सकाळपासून तू काही खाल्लंही नाही आहे, उगीच तब्येत बिघडेल तुझी, चल थोडंसं काहीतरी खाऊन घे, मी तुला जेवायला वाढते. तेव्हा तो म्हणतो की नको, मला भूक नाही आहे. त्यावर आता लगेच अंजली म्हणते की अर्णव, अरे असं करून कसं चालेल, तू काही खाल्लं पिलं नाहीस तर तुझी तब्येत बिघडेल ना रे. त्यावर आता मामाही म्हणतो की हो अर्णव, अगदी बरोबर बोलते अंजली, अरे असं अन्नपाणी सोडून काही होणार आहे का? उगाच अन्नावर का राग काढायचा आहे? त्याशिवाय जर आपण काही खाल्लं नाही तर साध्य काय होणार आहे मला सांग? यावर काही उपाय निघणार आहे का? आणि यावर जर उपाय काढायचा असेल तर काहीतरी 4 घास खाल्लेच पाहिजेत, त्याशिवाय काही सुचणारही नाही. त्यामुळे तू खाऊनच घे, काहीच काळजी करू नकोस. त्यावेळेला मग आता लगेच अंजली म्हणते की हो आम्हाला काळजी वाटते. त्याचबरोबर आकाशही म्हणतो की हो ब्रो, काळजी वाटते तुझी म्हणून बोलतोय. तेव्हा मग तो म्हणतो की काळजी वाटून घ्यायला मी आता काही लहान मुलगा राहिलेलो नाही आहे, त्यामुळे माझी काळजी करू नका. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की तू लहान नाही आहेस म्हणून काय आता आम्ही तुझी काळजी करणं सोडून द्यायचं आहे का? तुझी काळजीच करणं नाही करायचं नाही आहे का आम्ही? असं बोलल्यावर तो गप्प होतो आणि म्हणतो की चिंटू, चिंटू तू प्लीज असं वागू नकोस ना, तू असं वागलास की आम्हाला त्रास होतो आणि तुला अशा अवस्थेत बघवत नाही रे. तू असा चेहरा घेऊन पडून राहिलेला असतोस तर ते मला नाही आवडत. एक गोष्ट लक्षात घे, मला हे सगळ्याचा खूप त्रास होतो. त्यावर मामाही म्हणतो की हो अगदी बरोबर आहे. तेव्हा आकाश म्हणतो की हे बघा, तुम्ही दोघंही जरा आजीशी काही बोलू शकत नाही का? त्यावर मामा म्हणतो की हो आकाश, हो आम्ही त्याचा विचारही केला आहे. जरा आई शांत झाली की मी आणि अंजली तिच्याशी बोलणार आहोत, प्लीज जरा शांत हो. तेव्हा मग आकाशला तो म्हणतो की नाही नाही, असं अजिबात करायचं नाही आहे.
मामा हे सगळं अजिबात नाही करायचं आहे. तुम्ही दोघांपैकी कोणी आजीशी जाऊन काहीही बोलणार नाही आहात आणि तुम्ही या सगळ्याचा त्रास करून घेऊ नका. इतकंच मी तुम्हाला सांगण्यासाठी खाली उतरलो आहे. मला माहिती आहे हे सगळं घडलं आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करून त्रास करत बसाल, परंतु प्लीज असं करू नका. मला या सगळ्याचं खूप वाईट वाटेल. माझ्यामुळे तुम्हाला कोणताही त्रास व्हायला नको. त्यावेळेला आता तो म्हणतो की ताई, स्पेशली तू, माझ्यामुळे तुला आणि तुझ्या बाळावर कोणताही परिणाम झालेला मला नको आहे. ती म्हणते की चिंटू, परंतु तुला अशा अवस्थेत नाही बघू शकत ना. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, माझं काहीच नाही आहे. आणि हो, आजीचं म्हणायला गेला तर प्लीज आजीला काही सांगायला जाऊ नका, कारण आजी खूप करते आणि तिच्याशिवाय कुठलीही गोष्ट अपूर्ण आहे. तिला असं मी बघू नाही शकत, आजारी किंवा काहीही. त्यामुळे मला आता आजीबाबतीत दुसरं कुठलंही काही विचार करायचा नाही. ती जे म्हणाली आहे ना तसंच होईल. आणि शेवटी आई गेल्यानंतर आजीनेच तर आपल्याला सांभाळलं आहे असं म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो त्याच गोष्टीचा विचार करत राहतो की आईनंतर आजीनेच आपलं घर सांभाळलं होतं. आणि तो आता काही न बोलता तिथून गुपचूप निघून जातो. आजीचं ते म्हणजेच जे काही उपकार आहेत ते अर्णवने लक्षात ठेवली आहे. हे पाहून आकाश आणि मामा, त्याचप्रमाणे अंजली, तिघांनाही खूप वाईट वाटत असतं की एखादी चांगली व्यक्ती दुसऱ्यांचा विचार करते, याच गोष्टीमुळे तिला त्रास होतो. तेव्हा मग आता अंजली म्हणत असते की आकाश, कधीकधी प्रेमापेक्षा उपकाराचं पारडं हे इतकं जड असतं की ते कधी फिटलं जात नसतं, असं म्हणून ते आता त्याच्याकडे बघतच राहतात. आकाशलाही आणि मामालाही या सगळ्याचं खूप वाईट वाटत असतं, कारण अर्णव हा कोणत्या त्रासातून जातोय हे त्यांना चांगलंच कळत असतं. आता ईश्वरी एकदम सुन्न झालेली असते. त्यावर सुप्रिया विचारते की इशू, काय झालं आहे, बोल मला, म्हणजे तू अशी शांत का बसलीस, यावर काहीतरी बोल, असं ती तिला आता सांगत असते. त्याबरोबर आता ईश्वरी ही गप्प बसते आणि म्हणते की मला काहीच कळत नाही आहे. तेव्हा मग बाबा म्हणतात की हे बघ बेटा, आम्ही तुझ्यावर कुठल्याही प्रकारचं बोज नाही टाकत आहोत. तुला निर्णय घ्यायचा आहे, तुला काय करायचं, आणि त्यामुळे तुला घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे. तू जे म्हणशील ते करू आपण. तुझा हा निर्णय जर पक्का असेल तरच सांग, असं आता ईश्वरीला ते सांगतात. आणि त्यावेळेला ईश्वरी अगदी थक्क होऊन जाते. काय बोलायचं हे तिला काहीही कळत नाही. त्यावर ईश्वरी म्हणते की कसं आहे ना बाबा, खरंच राकेशजी खूप चांगले माणूस आहेत, पण असं पण म्हटल्यावर सगळेजण तिच्याकडे बघत राहतात. नम्रता आणि बाकीचे सगळे तिच्याकडे बघतच राहतात. आता ईश्वरीचं नेमकं उत्तर काय येणार आहे, त्या गोष्टीमुळे सगळेजण अगदी टेन्शनमध्येच आलेली असतात. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नम्रता ईश्वरीला म्हणत असते की खरंच इशू, मला तू एक गोष्ट सांग की तू खरंच तुझं पूर्ण आयुष्य हे राकेशसोबत घालवू शकतेस, म्हणजे राकेशजीसोबत तुला पूर्ण आयुष्य राहावं लागणार आहे त्या परिस्थितीमध्ये. त्यामुळे तुला खरंच असं वाटतं की तू राकेशजींबरोबर राहू शकतेस किंवा त्यांच्याबरोबर तू पूर्ण तुझं आयुष्य काढू शकतेस? खरंच विचार कर एकदा आणि निर्णय घे. त्यावर ईश्वरी त्या गोष्टीचा विचारच करते आणि राकेशसोबत आयुष्य कसं काढायचं याचं तिला टेन्शनच आलेलं असतं. नम्रता म्हणते की हे बघ इशू, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. विचार कर आणि योग्य काय तो निर्णय घे. अजूनही आहे वेळ तुझ्या हातात, असं ईश्वरीला आता नम्रता ही समजावून अगदी सांगते. आकाश आता अर्णवच्या रूममध्ये येतो आणि त्याला म्हणतो की दादा, मला नम्रताचा कॉल आला होता. ईश्वरी, त्यावर आता अर्णव म्हणतो की ईश्वरीचं काय? त्यावर तो सांगतो की ईश्वरी त्या राकेशसोबत लग्न करायला तयार झाली आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्णवच्या पायाखालची जमीनच हादरते. तो तिथेच सुन्न 2 मिनटं उभा राहतो आणि आकाशलाही कळतं की अर्णवला या गोष्टीचा धक्काच बसला आहे. आता इथे ईश्वरीने लग्नाला होकार दिल्यामुळे अर्णव देखील ईश्वरीच्या बाबतीत विसरून लावण्याला होकार देईल का, आणि यांची लव्ह स्टोरी मग पुढे कशी जाणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.